गावरान कट्टा आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. कायची भाजी करूची करणं माय, कायची करायची, ज्याची करायची करणं त्याची. मला काय विचारतं, बाबूला विचार कायची पाहिजे त्याला. तर सांगा जी कायची करू भाजी. करणं काही करणं कर तू आवडीनं. मग आवडीनं करतो, मग नाव नाही ठेवायचे. मग हेच कायले केलं तेच कायले केलं ते लय चालते तुमचं. आणि भाजीपाला माहित नाही की किती महाग झाला, तर किती वाया जाते. सकाळची भाजी संध्याकाळी कोणी खात नाही, तेच ते फेकून द्या लागते, नाही तर मला खा लागतं. काऊन जी असे एकदम काय मोबाईल व्हायब्रेट झाला, घाबरल्यासारखे करून राहिले कोणाच्या फोनवर. अहो कोणाचा नाही, थांब ऑफिस मधला फोन आहे, बॉसचा फोन आहे, बोलून येतो मी थोडसा बाहेरून. पाहिजे एकदम कोणाचा फोन आला तर चाललेच गेले. आणि मला मोबाईलही नाही, हातही नाही लावू देत. काल मी मोबाईलला हात लावून राहिली होती, मारले बावरले. मला तर काहीतरी वाटतंय का काहीतरी हायच यायचं. चुप बस, काही विचार करते. जा भाजी कर, पोळ्या कर पटपट, भूक लागली, पोट पेईन खेळून आता. करतो तेच आहे, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करा स्वयंपाक करा. हॅलो, तुला सांगितलं होतं ना जोपर्यंत मी फोन करत नाही तेव्हा घरी असताना फोन नको करत जाऊ म्हणून. मला काऊन केला म्हणजे आठवण आली तर केला. काम होतं मला एक महत्वाचं. कोणतं काम होतं सांग पटकन बरं. मी घरी आहे, मला काम आहे बरं. कामाचं सोड, काम तर जाऊ दे, पण माझ्यावर लक्ष ठेवणारी ते आहे ना सुरपणखा. मी म्हणत होती माझा रिचार्ज संपला, मला रिचार्ज मारून दे. तेच तर म्हटलं, तुला कोणतं काम असतं काय दुसरं त्याच्याशिवाय. बरं टाकतो थांब, फोन नको करजो आता. मी घरी आहे, मी बाहेर जाईन तेव्हा मीच तुला फोन करतो. माय भिंत मायाच हातानं मी काय कटकट लावून घेतली, डोक्याला ताप होऊन गेला. काऊन जी कोणाचा फोन होता. एवढे फटकन फोन आल्याबरोबर डायरेक्ट घाबरले आणि बाहेरच चालले गेले. अहो कोणाचा फोन राहणार आहे, ऑफिसातून फोन होता ना. तर का घरात बोलू का. आई कुठे गेली. आई कुठे गेली, आई कुठे गेली. गेली ना मंदिरात. का लहान राहिले का आता आई 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 करता. झालं ना आता. माझ्यासोबत नाही बोलणं होत दोन शब्द. फोन आला तर चालले बाहेर, काम मित्र आले चालले बाहेर, घरी राहणं नाही होत तुमच्याच्यानं. अगं हेंबाड सुत्री एवढी बोंबलू नको. दिसली नाही तर बसली होती म्हणून विचारलं तुला कुठे गेली. ते स्वयंपाक कर. हो मला आता एकच काम आहे ना, स्वयंपाक कर ना, तुम्हाला खाऊ घाल ना. बाकी मी कायच्यासाठी आहे, तुम्हाला तर काही बाकी गरजच नाही. दिमाग काही खाऊ नको. मला आधीच ऑफिसात लय टेन्शन आहे बरं. त्याच्यात तू घरी आल्यावर कटकट नको लावत जो. मी सांगून राहिलो तुला. हो मी कटकटच होते ना तुम्हाला. मी चाललीच जातो ना कुठं. थांब ना तुम्ही, मग पाहत बसा काय कोण झेलते तुम्हाला. तर जा बस बोंबलत, मी चाललो बाहेर. द्यायची ते दूध दे. काऊन मामा एवढी काऊन दूध घे तू, विचारात दिसून राहिली. हा काळजी काय सांगू आता, जाऊ दे, दे दूध दे. नाही सांग ना काय झालं, सांग ना. काळजी मला असं डाऊटच येते माझ्या नवऱ्याचं का नाही. आहेस कुठेतरी ऑफिसातली, आहेस कोणीतरी. काय माया काही विचार करतं काय असं दिसं नसं. हो जी मग नाही तर काय, लय विचार आहे माझ्या मागं. म्हणजे आता काय सांगू तुम्हाला. सांग ना, मी कोणाला सांगत नाही. सांग मनातलं सांगितलं का हलकं होते म्हणते ना. सांग म्हणजे तुला वाटते कायच्यावरून तुझ्यासोबत राहत नाही का चांगलं. नाही ना मा, इतक्यात बोलणंच कमी केलं. म्हणजे बोलणं म्हणजे बोलतच नाही. म्हणजे घरी आले का नुसते त्याच्या फोनमध्ये राहते. आणि काल तर मी फोनला हात लावला, म्हणजे वाजला, त्याच्या जवळ गेली तर एवढ्या झटक्यानं घेतला माझ्याजवळून फोन. आणि एवढे बावरले माझ्यावर का काय सांगू. मग आजही कोणाचा तरी फोन आला, तो व्हायब्रेट झाला, तो ऑफिसचा आहे म्हणे. नुसतं तोंडावर त्याच्या पाया लागत होतं. असे घाबरले होते. आणि सासूबाईला म्हटलं तर ते म्हणते, मलाच म्हणते तू काय मॅड आहे का म्हणते, काही विचार करतं. असं आहे का. मला वाटलं तुला काही दिसलं बिसलंच काय. तसं बाई आता काय सांगावं. आता मी तरी काय सांगू. तू असं कर ना, एखाद्या वेळेस झोपले का त्याचा मोबाईल पाय. मोबाईलमध्ये असतेच ना काही ना काही, तर तुला दिसनच मेसेज दिसन, कॉल बिल आलेला दिसनच. तेव्हा माहीत पडा. आता तसं कसं. हो बाई काही ना काही तर माहीत करावंच लागेल, नाही तर मी तर पागल होऊन जाईन विचारा ना. मला तर एक असं वाटते, एक तर ऑफिसात त्याच्या मागं जाऊन पाहा लागल, नाही तर कोणाला सांगा लागेल लक्ष ठेवायला. नाही तर एक तर मोबाईलमध्ये त्याच्या पाहा लागेल मेसेज बिसेज. असं करजो ना, झोपल्यावर पाहिजेच तू. म्हणजे झोपल्यावर तर मोबाईल घेऊन जवळ झोपत नसं ना. जवळ का ना उशा खाली तर ठेवते, मोबाईल हातातही नाही लागू देत ना माया. ते तर सोड, आंघोळीले संडासले जाते तेव्हाही सोबत घेऊन जाते म्हटलं मोबाईल. माय दुर्गे मग तर नक्कीच असनच काही ना काही बाई. लक्ष ठेव तू. मग एकदाच हातातून निघून गेल्यावर काय करशील. आता तू आयुष्य पडलाय अजून काय 3-3, 4-4 वर्षाचे तर लेकर आहे तू. हो नाही तर काय बाई, टेन्शनच आहे ना मला. विचारच आहे म्हणजे काय सांग. आता बोलत नाही, जवळ येत नाही. माया विचार मला माहीत कोणाला सांग. सासूला सांगितलं, सासूबाईला तिचं पोरगच जवळच आहे. मी थोडी आहे मायाबद्दल काय आहे तिला. हो ते किती झाली तरी सासू आहे ना, तिला तिच्या पोराचंच राहणार आहे. तू थोडी राहणार आहे. तू का पोरगी आहे का तिची. किती नाही म्हटलं पोरानं दुसरी आणली का तिसरी आणली, तिला ते दुसरी प्यारी जे पोराला प्यारी. हो मग आज असंच करतो, लक्षच ठेवतो याच्या मोबाईलवर. मोबाईलच पाहतो रात्रीचे झोपल्यावर.
हो पाय, आणि आज जर ते काही जमलं नाही मग पाहू आपण, उद्या काहीतरी विचार करू. आणि पाहू, तू काही जास्त विचार काही करू नको. काही झालं तर मग आपण पाहू, पाहताच येते काय करायचं तर. गावरान कट्टा आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.